पत्रकारिता विभागाच्या वतीने, त्याबरोबरच मुख्य संयोजक भटकर सरांच्या वतीने आपला मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढच्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. थँक्यू सर. सर मॅडम जॉईन झाल्यात का? हो झाल्यात मॅडम जॉईन. हो आहे मी इथे. मॅडम नमस्कार. नमस्कार नमस्कार. गोपी सुरू कर. हो खरं तर सर एक 5 मिनिटं मुलांना घ्यायचं असेल ब्रेक तर घेऊ दे, असं काही हरकत नाहीये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मॅडम नमस्कार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे थोडे सर व्हिडिओ स्टार्ट करा. 3 दिवसीय या कार्यशाळेत आतापर्यंत 9 सत्र झालेले आहेत आणि शेवटचा सत्र आता सुरू होतोय. तर शेवटच्या सत्राचा विषय आहे संवाद, कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन रिसर्च. आणि या कम्युनिकेशन रिसर्च या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझमच्या विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडम आपल्यात उपस्थित झालेल्या आहेत. त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांचा परिचय करून देणार आहे, परंतु तत्पूर्वी मी विभाग प्रमुख आणि या कार्यशाळेचे मुख्य संयोजक डॉक्टर सुधीर भटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी बर्वे मॅडमांचं शब्दसुमनाने स्वागत करावं. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज उत्तर महाराष्ट्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संवाद आणि पत्रकारिता विभागामार्फत आयोजित 3 दिवसीय नेट सेट आणि पेड कार्यशाळेचा हे शेवटचं सत्र आहे. शेवटच्या सत्रामध्ये मी विद्यापीठाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. आणि आपण आपल्या व्यस्त सगळ्या कार्यातनं आमच्यासाठी वेळ दिला यासाठी मी तुमचे आभारी मानतो. निश्चितपणे तुमचं मार्गदर्शन, तुमचा जो खूप प्रगल्भ असा अनुभव आहे सगळ्या क्षेत्रातला, म्हणजे मी तुमच्या हा चर्चा जी आहे त्याच्या संदर्भात बघितलेल्या मी जे संचालन केले ते पण बघितलेलं आहे. तर सगळ्या क्षेत्रातला जो पत्रकारितेच्या आणि टीव्हीच्या क्षेत्रातला जो काही अनुभव आहे आणि विशेषतः तुमचा रिसर्चच्या संदर्भातला अनुभव जो आहे त्याचं जे तुम्ही मार्गदर्शन कराल ते सगळ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे मार्गदर्शन करणार आहे. मी आपलं पुनश्च स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खर तर आजच्या मार्गदर्शक आहेत डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडम. मी नेहमी भटकर सरांना असं म्हणत असतो भटकर सरांच्या संदर्भात, सिर्फ नाम ही काफी है. अशाच पद्धतीने उज्ज्वला बर्वे मॅडमांचं जर नाव घेतलं तर उज्ज्वला बर्वे मॅडम साठीही सिर्फ नाम ही काफी है असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडम या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझमच्या त्या विभाग प्रमुख आहेत. याशिवाय त्यांना माध्यमांचा प्रदीर्घ असं अनुभव आहे. आणि जेव्हा आपण म्हणजे आता आमच्या ज्या वयाचे जे काही असतील त्यांनी सह्याद्रीवरती जे काही कार्यक्रम त्या अतिशय उत्कृष्ट निवेदिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि या उत्कृष्ट अँकर म्हणून तब्बल 2 वेळा मॅडमांना मटा सन्मान पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. मॅडमांना प्रत्यक्ष अनुभव म्हणजे ज्या पद्धतीने अकॅडमिक अनुभव आहे त्याच पद्धतीने प्रत्यक्ष पत्रकारिता कशा पद्धती माध्यम कसे असतात या माध्यमांच्या अनुषंगाने मॅडमांना अनुभव आहे. मॅडमांचा परिचय खूप म्हणजे मोठा आहे. परंतु मी असं म्हटलं की सिर्फ नामी काफी आहे
म्हणून मी मॅडमांना विनंती करतो की मॅडम तुमचं नावच कॉपी आहे. पुन्हा बर्वे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सहभागी विद्यार्थ्यांना नेट सेट आणि पेट मध्ये जे काही 3 दिवसापासून सत्र सुरू आहे या शेवटच्या सत्रामध्ये आपण मार्गदर्शन करावं मी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सोरडे सर. सर्वप्रथम मला इथे बोलावल्याबद्दल डॉक्टर सुधीर भटकर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ही जी कार्यशाळा घेतलेली आहे त्यांचं मनापासून मी आभार मानते आणि विशेषतः अभिनंदनही करते. कारण सेट नेट पेट ह्या 3 गोष्टी आपल्या सगळ्या ज्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या झालेल्या आहेत. ही त्रिसूत्री, कारण त्याच्याशिवाय आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करता येत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला PhD करता येत नाही. पण त्याचं म्हणून एक तंत्र असतं. तुम्हाला ज्ञान किती आहे हे जितकं महत्वाचं आहे तितकंच एका विशिष्ट चाचणी पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या ज्ञानाचा आविष्कार कसा करता, तुमच्याकडे ज्ञान आहे हे तुम्ही कसं दाखवून देता यालाही खूप महत्व आहे. त्यामुळे चाचणीच्या पद्धतीनुसार तयारी करणं, मुळात चाचणीचं स्वरूप काय आहे ते समजून घेणं आणि त्यानुसार प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक असतं. तरच आपल्याला पहिल्या किंवा फार फार तर दुसऱ्या प्रयत्नांमध्ये यश मिळतं. आणि त्यासाठी डॉक्टर भटकरांच्या नेतृत्वाखाली हा जो 3 दिवसाचा उपक्रम चाललेला आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम चाललेला आहे, त्याचं मी मनापासून कौतुक करते. आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं प्रोत्साहन देण्याची, त्यांना मदत करण्याची शिक्षकांची कळकळ खूप महत्वाची आहे. आणि भावी काळात जे शिक्षक म्हणून येणार आहेत त्यांच्या दृष्टीनं हे एक चांगलं अनुकरणीय उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. मला विषय जो दिलेला आहे तो कम्युनिकेशन रिसर्च असा आहे विषय. माझ्या आवडीचा विषय आहे. मी माझं पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सुरू करते आणि मग त्या अनुषंगाने आणखी विवेचन करते. मला असं वाटतं दिसतं आहे ना प्रेझेंटेशन. एकदा फक्त खात्री करून घेऊया. येस मॅडम. आणि मी आता ते मॅक्सिमाइज करते आणि ते केल्यानंतर स्लाइड्स हलतायत की नाही तेही आपण एकदा बघूयात, मग सुरू होता येईल. सो नेट सेट पेट वर्कशॉप त्रिसूत्री आपल्या सगळ्या शैक्षणिक कारकिर्दीची. त्यातलं नेट मधलं सिलेबस मधलं हे 10वं युनिट आहे. पेट मध्ये प्रत्येक विद्यापीठानुसार वेगळं असू शकतं. सेटचा अभ्यासक्रम नेटचाच असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही फार फरक असण्याची शक्यता नाही. आणि आकड्यापेक्षा सुद्धा त्याच्यामधून काय जाणून घेणं आवश्यक आहे हे महत्वाचं आहे. मी स्लाइड बदलली आहे, ती दिसतीये का? हो, दिसते मॅडम. हा, ठीक आहे. ओके, सो आपण आता विना व्यत्यय पुढे जाऊ शकतो. कम्युनिकेशन रिसर्च असं त्याला शीर्षक दिलेलं आहे. आपण आपल्या अभ्यासक्रमांमध्ये बऱ्याचदा त्याचा माध्यम संशोधन असा उल्लेख करतो, पण अर्थातच कम्युनिकेशन ही अतिशय व्यापक संज्ञा आहे. आणि कम्युनिकेशनच्या अंतर्गत मास कम्युनिकेशन, मास मीडिया वगैरे येतच. पण कम्युनिकेशन म्हणल्यानंतर कम्युनिकेशनचे वेगवेगळे आविष्कार, ज्याला संवाद, संप्रेषण, संज्ञापन असे वेगवेगळे शब्द मराठीमध्ये वापरले जातात, पारिभाषिक शब्द. त्यातलं कम्युनिकेशन मध्ये आंतरवैयक्तिक कम्युनिकेशन पण येऊ शकतं, पत्रलेखन येऊ शकतं. मास कम्युनिकेशन मध्ये जनसंवाद येतो अर्थातच, आणि माध्यम ही जनसंवादाचे मार्ग आहेत. पण आपण कम्युनिकेशन रिसर्च म्हणून बघतो त्यावेळेला हे 6 घटक त्यांनी दिलेले आहेत. आणि हे 6 घटक म्हणजे किमान एका पूर्ण सत्राचा अभ्यास आहे. काही काही ठिकाणी 2-2 सत्रांमध्ये, जिथे संशोधनावर खूप जास्त भर असतो तिथे 2-2 सत्रांमध्ये हे शिकवलं जातं. एवढा सगळा मोठा त्याचा आवाका आहे. त्यामुळे अर्थातच एका तासामध्ये ते शिकवणं शक्य नाही, तर काय शिकावं आणि कसं शिकावं याच्याविषयी मला विवेचन करणं जास्त महत्वाचं वाटतं. कारण तुम्ही सगळेजण सेटनेट पर्यंत पोहोचला आहात, पेट पर्यंत पोहोचलेला आहात, म्हणजे यातलं तुम्हाला त्या दृष्टीने अनोळखी काहीच नाहीये. त्याचा अभ्यास झालेला आहे, तो अभ्यास कुठून आणि कसा करायचा हे माहिती आहे. पण मी म्हणाले तसं एका विशिष्ट चाचणी पद्धतीला, परीक्षा पद्धतीला सामोरं जाण्याकरता कशा पद्धतीनं विचार करायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. नेट, सेट आणि पेट मध्ये
आजकाल फक्त बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नच असतात. त्यामुळे आपल्याला स्वतंत्रपणे एखाद्या गोष्टीचं आकलन स्पष्ट करण्याची संधी नाहीये. या पद्धतीचे फायदे तोटे दोन्ही आहेत. आपल्यालाही ते आपण शिक्षण क्षेत्राकडे बघत असू तर त्यात विषयी कल्पना आहे आपल्याला. त्यामुळे हे आहे, हे असं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला शक्यतो पहिल्या प्रयत्नात, नाही झालं तर शक्य तेवढ्या लवकर आपल्याला या सगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे आणि जे काय आपल्याला साध्य करायचं आहे त्या दृष्टीने आपण पुढे चालायचं आहे, हा आपण विचार करायचा असतो. त्याच्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवण्याची की रिसर्च ही खूपच खरं म्हणजे एका विशिष्ट संदर्भात एका व्यक्तीनं त्यांच्या आकलनानुसार घेतलेला शोध असं जरी असलं तरी त्याला परीक्षा पद्धतीमध्ये खूप ज्याला एक आणि एकच उत्तर आहे असे प्रश्न विचारून तुमचं संशोधनाविषयीचं आकलन तिथे तपासलं जाणार आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या संशोधन, संज्ञापन संशोधन असो किंवा एकंदरच वैज्ञानिक संशोधन, कारण हे रिसर्च जेव्हा आपण म्हणतो इट्स सायंटिफिक रिसर्च, वैज्ञानिक पद्धती ज्या आहेत संशोधनाच्या त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये असे प्रश्न विचारले जाणार नाहीत सहसा की कोणी किती साली कशावरती संशोधन केलं, कारण संशोधनाची व्याप्ती प्रचंड आहे. खूपच महत्वाचे जे असतील ज्यांच्या आधारे सिद्धांत प्रस्थापित झाले पण ते संज्ञापन सिद्धांतांमध्ये येईल. इथे संशोधनाची प्रक्रिया कशी चालते आणि हे वैज्ञानिक पद्धतीनं केलं जाणारं संशोधन आहे, त्यामुळे ते विशिष्ट प्रकारेच होणं आवश्यक असतं. त्यातल्या काही व्याख्या कदाचित विचारल्या जाऊ शकतात, त्याचा मी माझ्या पद्धतीनं तुमच्या समोर ते मांडणार आहे की त्याचा अभ्यास करत असताना तुम्ही अशा कोणकोणत्या नेमक्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे आणि ती नेमकी उत्तरं माहिती करून घेतली पाहिजेत. तर आपण रिसर्चची प्रक्रिया काय असते, संशोधनामध्ये कोणकोणते टप्पे असतात, कारण या पद्धतीनंच संशोधन पुढे जावं लागतं. त्यामुळे कदाचित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की तुम्हाला 4-5 वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत आणि संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये या कृतींचा क्रम काय असतो. म्हणजे कधी काठिण्य पातळी वेगवेगळी असते ना, कदाचित अगदी सोपे प्रश्न पण येतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते 5 कृती देतील. विषय ठरवणे, पूर्व साहित्याचा आढावा घेणे, संशोधन आराखडा तयार, म्हणजे मग म्हणतील रिपोर्ट लिहिणे, मग म्हणतील तथ्य विश्लेषण करणे आणि 5 अशा कृती देतील आणि विचारतील की ह्या कृतींचा योग्य क्रम काय. त्यासाठी आपल्याला क्रमही माहिती असणं आवश्यक आहे. तो क्रम असा आहे की अर्थातच कुठल्याही संशोधनाची सुरुवात संशोधनाचा विषय ठरवण्यापासून होते. मग तो विषय कसा असावा, कोणत्या प्रकारचा विषय कम्युनिकेशन रिसर्च मध्ये येईल का नाही याचाही आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे. म्हणजे उद्या जर असं त्यांनी प्रश्न कदाचित विचारला की करोना काळात झालेल्या म्हणजे स्थलांतरित मजूर घरी जाणे किंवा स्थलांतरित मजुरांच्या अडचणींचा त्यांच्या लहान मुलांवर झालेला परिणाम हा संशोधन विषय कम्युनिकेशन रिसर्चच्या अंतर्गत येईल का, कारण असं टायटल त्यांनी दिलेलं आहे. मग आपल्याला विचार करायला पाहिजे की याच्यामध्ये संवाद, संप्रेषण, संज्ञापन, कम्युनिकेशन आलंय का कुठे. ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला विषय दिलेला आहे, विषयावरनं जायचंय आपण, टायटलवरनं, शीर्षकावरनं, स्थलांतरित मजुरांच्या मुलांवर झालेला मानसशास्त्रीय परिणाम. मग हा विषय कम्युनिकेशन रिसर्च विषय उत्तम आहे, महत्वाचा आहे, पण हा कम्युनिकेशन रिसर्चच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन रिसर्च मध्ये काय काय येऊ शकतं या पद्धतीने पण विचार केला पाहिजे. आणि तो विषय एखादा जर असेल तर कशा पद्धतीने तो ठरवला गेला, त्याचा रेलेव्हन्स काय आहे, ऍप्लिकेबिलिटी काय आहे, त्याची उपयोजितता काय आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये कसा टॉपिक असतो, एखादा रिसर्च टॉपिक कसा असावा याचा विचार करायला लागतो. दुसरा महत्वाचा टप्पा आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. ह्या सगळ्यांविषयी मी नंतर बोलणार आहे, त्यामुळे आता जास्ती बोलत नाही. मग ही जी रिसर्चची सगळ्या पायऱ्या आहेत वेगवेगळ्या,
दुसरी पायरी आहे पूर्व संशोधन साहित्याचा आढावा. मग थिअरेटिकल फ्रेमवर्क त्याच्यामध्ये आपण घेतो. मग कधी कधी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज अ थिअरेटिकल फ्रेमवर्क. मग त्याची व्याख्या 4-5 व्याख्या देऊन संशोधनाच्या दृष्टीने थिअरेटिकल फ्रेमवर्क म्हणजे काय, रिसर्च डिझाईन म्हणजे काय, RD त्याच्यात काय काय येतं, मग एम ऑब्जेक्टिव्ह त्याच्यात पाहिजेत, हायपोथेसिस येतं, रिसर्च क्वेश्चन्स येतात, सॅम्पल साईज येतं, सिलेक्शन कसं केलं ते येतं, ओडीज येतात म्हणजे ऑपरेशनल डेफिनेशन्स येतात. मग कधी कधी ओडीज म्हणजे काय विचारतात, काही ऑपरेशनल डेफिनेशन देतात की माध्यमांचा चांगला परिणाम या संकल्पनेची सर्वात सुयोग्य ऑपरेशनल डेफिनेशन काय आहे. त्यामुळे आपल्याला ऑपरेशनल डेफिनेशन कशी केली जाते, असं एक नुसतं ऑपरेशनल डेफिनेशन म्हणजे काय माहिती असून उपयोग नाहीये. ऑपरेशनल डेफिनेशन कशी केली जाते हे पण आपण या निमित्तानं पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर डेटा कलेक्शन ला कशा पद्धतीने डेटा कलेक्शन केलंय, काही त्याच्यासाठी टूल्स साधनं कोणती तयार केली आहे, ती कशी वापरली जातात, आणि डेटा अनालिसिस कसं केलं, आणि रिपोर्ट रायटिंग, आणि अर्थातच शेवटचा मुद्दा आहे एथिक्स. या सगळ्याचं थोडक्यामध्ये आपण एक एक बघणार आहोत की कम्युनिकेशन रिसर्च मध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो. कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापन, जनसंज्ञापन, समाज माध्यम म्हणजे जनसंज्ञापन माध्यम यांच्याशी संबंधित कुठल्याही पैलूचा, कुठल्याही घटकाचा अभ्यास कम्युनिकेशन रिसर्च मध्ये समाविष्ट होतो. म्हणजे काय, तर सगळ्यात त्याच्यात सहभागी माणसं, कोणकोणत्या टप्प्यांवर माणसं सहभागी होतात. पहिलं म्हणजे आशय निर्मिती करणारे, आणि दुसरे आशय ग्रहण करणारे, सेंडर आणि रिसिव्हर. या दोन्ही घटकांचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. आणि असे खूप अभ्यास झालेले आहेत म्हणून आपल्याला आता वेगवेगळे सिद्धांत त्याच्या बाबतीत मिळालेले आहेत. टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय, की वरती कोणीतरी मुठभर बसतात आणि ते खालच्या लोकांना सांगतात तुम्ही असं करा तसं करा, पण ज्या लोकांना ते सांगतायत त्यांचं जीवन कसं आहे हे वरती बसलेल्यांना माहितीच नाहीये. म्हणजे निर्मिती जे करतात त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांना ज्या विषयांसंबंधी ते अशी निर्मिती करतायत ते विषय कितपत माहिती आहेत, तेही म्हणजे ती माणसं कोण आहेत, आशय निर्मिती करणारी माणसं, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, त्यांची गुणवैशिष्ट्य, आणि त्याचबरोबर आशय ग्रहण करणारे म्हणजे कम्युनिकेशन रिसर्च मध्ये ऑडियन्स रिसर्च तर फार मोठ्या प्रमाणात होतो, कारण कम्युनिकेशन मध्ये सेंडर आणि रिसिव्हर असतात. फक्त बोलणाराच बोलत गेला आणि ऐकणारा कोणी नसेल तर त्याला काही अर्थ नाहीये. आणि अशा प्रकारच्या कम्युनिकेशन मध्ये काहीतरी पोचवणं, आशय पोचवणं हा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे ग्रहणकर्ते अत्यंत महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावतात सगळ्याच संज्ञापन अभ्यासामध्ये, संज्ञापन संशोधनामध्ये. पण तुम्ही जर आता सिलेबस बघितलं असेल तर जरी त्याला शीर्षक कम्युनिकेशन रिसर्च दिलेलं असलं तरी देखील त्याच्यामध्ये मास कम्युनिकेशनचा म्हणजे प्रेक्षक, श्रोते, वाचक, समाज माध्यमांचे वापरकर्ते ह्या सगळ्यांचा अधिक प्रामुख्याने विचार केलेला आहे. मग हा जो दुसरा गट आहे त्यांच्या बाबतीतलं तर प्रचंड संशोधन होतं, अगदी व्यावसायिक पातळीवर पण होतं. म्हणजे आता इंडियन लीडरशिप सर्व्हे तुम्हाला माहितीये ते काय आहे, ते ग्रहणकर्त्यांचा अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं ज्याचा व्यावसायिक दृष्ट्या उपयोग होईल अशा पद्धतीनं केलेलं संशोधन आहे. मीडिया युजर्स रिसर्च काउन्सिल, मीडियाचा वापर कोण कोण करतं त्यांचा अभ्यास केला जातो, बरोबर आहे. त्याच्यामुळे कम्युनिकेशनच्या मग हे समजा आंतरवैयक्तिक जरी संज्ञापन असलं, संवाद असला तरी त्यातल्याही व्यक्तींचा अभ्यास, की त्या व्यक्तींच्या नात्याचा संवादाच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो,
बरोबर आहे. म्हणजे शेवटी माणसं त्या केंद्रस्थानी असलीच पाहिजेत. दुसरी गोष्ट, नुसतंच माणसं काय करतात, काही नाही करत. माणसं आशय निर्माण करतात, आशय ग्रहण करतात. त्यामुळे तो आशय काय आहे, आशयाचा प्रचंड प्रमाणात अभ्यास कम्युनिकेशन रिसर्चमध्ये, मास कम्युनिकेशन रिसर्चमध्ये केला जातो, करावा लागतो. कारण आशय हा त्याचा गाभा आहे. सांगण्यासारखं काही नसेल तर सांगणार काय, कम्युनिकेट करायला काही नसेल. त्यामुळे आशय, कशा प्रकारचा आशय येतो. आजकालच्या काळात तुम्ही बघत असाल की प्रॉपगँडा होतो का, समाज माध्यमांवरती कोणत्या प्रकारचे लोक कशा, आणि मग तो कंटेंट सुद्धा नुसता आशय काय आहे बघत नाही, कोणत्या प्रकारचे लोक कोणत्या प्रकारचा आशय निर्माण करतात. त्यामुळे त्यातला सुद्धा परस्पर संबंध अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या वेळेला आपण लोकांचा विचार करतो त्यावेळेला ह्या आशयाचा लोकांवर, तो ग्रहण करणाऱ्यांवर काय परिणाम होतो हा देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इफेक्ट्स रिसर्च, जाहिरातींमधल्या आवाहनांचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, असंख्य विषय आपल्या समोर असतात. म्हणून कंटेंट आणि लोक, लोक कसे आहेत, लोक काय आशय निर्माण करतायत, आशय काय तयार होतोय, आशयाचा लोकांवर काय परिणाम होत आहे, या सगळ्याचा कम्युनिकेशन रिसर्च मध्ये समावेश होतो. पण त्याचबरोबर ती प्रक्रिया कशी आहे, आशय निर्मितीची प्रक्रिया कशी आहे. आता मी अतिशय फारच रंजक तास आता माझ्या आधी झाला चौधरी सरांचा, फिल्मची प्रक्रिया, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, त्याच्यामध्ये काय 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 आहे, कशा पद्धतीनं होतं, ह्या सगळ्याचा सुद्धा कम्युनिकेशन रिसर्च मध्ये समावेश होतो. त्याचबरोबर त्या विशिष्ट माध्यमाचं म्हणून काय महत्व आहे, काय वैशिष्ट्य आहे, आणि त्या माध्यमाचा, म्हणजे माध्यम किंवा माध्यम तंत्रज्ञानाचा आशय निर्मितीवर, प्रोसेसवर काय परिणाम होतो, त्याच्यामुळे आशयावर काय परिणाम होतो, त्याच्यामुळे लोकांवर काय परिणाम होतो. उदाहरणार्थ, एखादं अतिशय भीतीदायक असं काही वर्णन असेल तर ते भीतीदायक वर्णन वाचणं, भीतीदायक वर्णन रेडिओवरनं ऐकणं आणि तोच भीतीदायक प्रसंग बघणं. बरोबर आहे. म्हणजे वर्तमानपत्र किंवा मुद्रित माध्यम, रेडिओ आणि टेलिव्हिजन यांच्यामुळे, तर माध्यमामुळे, कारण तुम्हाला माहिती आहे ऐकून कायमच, मीडियम इज द मेसेज. त्यामुळे माध्यम कसं आहे, माध्यमाचं स्वरूप काय आहे, माध्यमात कोणतं तंत्रज्ञान आहे, आणि त्या तंत्रज्ञानामुळे सुद्धा ही सगळी संज्ञापनाची प्रक्रिया कशी बदलते, कशी होते, याचंही कम्युनिकेशन रिसर्च मध्ये समावेश होतो. आणि अर्थातच ही सगळी व्यावसायिक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन, तुम्हाला मीडिया मॅनेजमेंट विषयी तास जाता ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. कारण त्याच्यामधला सुद्धा अभ्यास करायला लागतो की मीडिया मॅनेजमेंट कशा पद्धतीनं होते. हे काही बाकीच्या मॅनेजमेंट सारखं नाहीये. मीडिया म्हणून मॅनेजमेंटची पद्धत वेगळी आहे. आणि आपण आता ज्याच्यामध्ये आहोत, मीडिया एज्युकेशन, कम्युनिकेशन एज्युकेशन, मास कम्युनिकेशन एज्युकेशन, या सगळ्याचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विचार केला जातो. मग या संबंधीचा कुठलाही विषय आपण, म्हणजे मग त्याच्यात काय येतं, चित्रपट येतात, जाहिराती येतात, जनसंपर्क येतो, सर्व प्रकारची माध्यमं, मुद्रित, समाज माध्यमं तर येतातच येतात, डिजिटल माध्यमं येतात. जिथे जिथे म्हणून कम्युनिकेशन घडत असतं आणि जिथे आपण त्या कम्युनिकेशनवरती लक्ष केंद्रित करणार आहोत, तो आपला विषय असू शकतो. त्यामुळे असा कुठलाही विषय ज्याच्याविषयी आपल्याला प्रश्न पडतो आणि तिथून सगळ्या या अभ्यासाची सुरुवात होते, संशोधनाची सुरुवात होते. परंतु प्रश्न पडला आणि चला आता प्रश्न पडला, गेलो संशोधन करायला, असं होत नाही, हे तुम्हाला माहितीये. त्यामुळे या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचरला खूप जास्त महत्व आहे आणि त्या अनुषंगाने प्रश्न येतात. कारण खूपदा असं जाणवतं की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करत नाहीत मंडळी किंवा योग्य पद्धतीनं करत नाहीत, म्हणून पुढे संशोधनाला दिशा मिळत नाही. त्यामुळे रिव्ह्यू ऑफ लिटरेचरनं काय काय होतं याविषयीचे प्रश्न असू शकतात की त्यामुळे संशोधनाला दिशा मिळते, कशा कशाचा अभ्यास झालेला नाही ते शोधता येतं. हायपोथेसिस किंवा रिसर्च क्वेश्चन म्हणजे गृहीतकृत्य
किंवा संशोधनाचे प्रश्न या टप्प्यावर रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमुळे तयार करता येतात, कोणती पद्धत वापरायला सुयोग्य आहे, त्या अनुषंगाने यापूर्वीच काही मापन पद्धती तयार केलेल्या आहेत का, मेजरमेंट स्केल्स तयार केलेली आहेत का, त्यांचाही आपल्याला अंदाज येतो. आणि मग आपण कोणत्या पद्धती वापरायच्या आहेत. त्यामुळे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर विषयी सविस्तर तुम्हाला वाचणं खूप आवश्यक आहे. हा जो सगळा भाग आहे, मी त्याच्यात म्हटलं तसं अशा फार थोड्या नेमक्या व्याख्या आहेत. काही काही आपण व्याख्या कर्लिंगर असं म्हणाले वगैरे, त्या 2-4 व्याख्या आपण नेहमी देतो, पण त्या पलीकडे आपलं आकलन पाहिजे की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये काय करायचं असतं. आणि मग आपल्याला आपली संशोधन पद्धत किंवा पद्धती आपल्याला या टप्प्यावर ठरवता येतात. आणि महत्वाचा एक भाग त्याच्यामध्ये राहिला, जो सैद्धांतिक चौकट, थिअरेटिकल फ्रेमवर्क, सैद्धांतिक रूपरेषा. आता आधीच्या सरांनी, चौधरी सरांनी सांगताना सांगितलं की फेमिनिस्ट सिनेमा आहे, मार्क्सिस्ट आहे. तसं थिअरीज, कम्युनिकेशन थिअरीजचा तुमचा अभ्यास झालेला असतो, तर एखाद्या अभ्यासाला थिअरेटिकल फ्रेमवर्क का हवं? कारण थिअरी म्हणजे तो एक चष्मा एक प्रकारचा, त्या थिअरीतून तुम्ही याच्याकडे बघणार आहात. फेमिनिस्ट अप्रोचनी तुम्ही सोप ऑपेराकडे बघणार आहात का मार्क्सिस्ट अप्रोचनी बघणार आहात? हे कम्युनिकेशन थिअरीमध्ये जास्त येतं, पण संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये थिअरेटिकल फ्रेमवर्क का असतं, का असायला पाहिजे, अशा अर्थाचे प्रश्न कदाचित येऊ शकतात. पण त्याहीपेक्षा अतिशय नेमका प्रश्न जो रिसर्च डिझाईनचा असतो. आणि रिसर्च डिझाईन कसं असतं हे समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला कागदावरती जसं ब्लूप्रिंट असतं, घर बनवण्याकरताचा आराखडा असतो, रिसर्च डिझाईन म्हणजे संशोधन आराखडा. संशोधन आराखडा का? कारण आपण संपूर्ण नियोजन कागदोपत्री ते करत असतो. त्यामुळे आपल्याला आपले सगळी संसाधनं कशी योग्य पद्धतीने वापरायची त्याचा एक अंदाज येतो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, जे मी ऑपरेशनल डेफिनेशन्स मध्ये म्हटलं होतं, की नेमकं आपण काय म्हणणार आहोत. म्हणजे आता एक आमचा PhD विद्यार्थी व्हॅल्यू सिस्टम ऑफ इंस्टाग्राम युजर्स, की काय त्यांच्या व्हॅल्यूज आहेत. आता हे खूपच अमूर्त अशी संकल्पना आहे, पण त्यांनी व्हॅल्यू म्हणजे काय, समजा सेल्फ रिस्पेक्ट. आता सेल्फ रिस्पेक्ट हा शब्द म्हणजे आत्मसन्मान, पण आपल्याला आपल्या संशोधनाच्या संदर्भात आत्मसन्मानाची नेमकी व्याख्या करायला लागते, की ह्या चौकटीत आत्मसन्मान म्हणजे काय आम्ही बघितलेलं आहे. आपण जर ऑपरेशनली ते ठरवलं नाही, त्याची चौकट आखून घेतली नाही, तर मग आपल्या संशोधनाविषयी प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कॉन्सेप्ट अँड कन्स्ट्रक्ट ते कशाचं असतं, तर व्हेरिएबल्स. आता तुम्ही अभ्यास याच्यामध्ये बघितलं तर व्हेरिएबल्स म्हणजे चल, डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, क्रायटेरियन व्हेरिएबल, अँटीसिडंट व्हेरिएबल, कॉझल व्हेरिएबल, कन्फाउंडिंग व्हेरिएबल, अशा सगळ्या शब्दांच्या व्याख्या. आणि कुठल्याही पुस्तकामध्ये शेवटी एक जी ग्लॉसरी दिलेली असते ती पण जरूर आपण वाचायला पाहिजे. चांगली पुस्तकं संशोधनाविषयीची आहेत, त्याच्यामध्ये सहसा शेवटी अशा प्रकारच्या संकल्पना संशोधनामधल्या दिलेल्या असतात. त्याच्यावरही नजर टाकणं केव्हाही चांगलं. पण ऑपरेशनल डेफिनेशन म्हणजे काय, हे आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. कॉन्सेप्ट म्हणजे काय, कन्स्ट्रक्ट म्हणजे काय, त्यापुढे जाऊन वेगवेगळे रिसर्च अप्रोचेस कोणते हे माहिती पाहिजे. क्वालिटेटिव्ह रिसर्च अप्रोच ची वैशिष्ट्य काय, कारण हा अतिशय ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे की क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह. समजा तुम्हाला काही वेळेला ना अशी 2 विधानं देतात. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये खूप मोठा नमुना वापरावा लागतो असं विधान देतात, आणि हे बरोबर आहे का चूक आहे असं जर विचारलं तर मग आपल्याला माहिती पाहिजे की क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय, क्वालिटेटिव्ह रिसर्चची वैशिष्ट्ये काय आहेत. क्वालिटेटिव्ह रिसर्च त्याच्यासाठी छोटा नमुना वापरला जातो, त्याचा अभ्यास करण्याची साधनं बरीचशी लवचिक असतात वगैरे, असे काही वैशिष्ट्य
त्याची आहेत. त्यामुळे क्वालिटेटिव्ह अप्रोच किंवा मेथडॉलॉजी म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक, क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक. संख्यात्मक पद्धतींची व्यवच्छेदक लक्षणं कोणती असं विचारू शकतात की संख्यात्मक पद्धतींमध्ये संख्याशास्त्रीय विश्लेषण होतच होतं. त्याच्यामध्ये मोठा नमुना वापरला जातो. त्याच्यामध्ये तथ्य संकलनाचं साधन एकदा ठरलं की तेच आणि तसंच सर्वत्र वापरावं लागतं. त्यामध्ये त्या अभ्यासातल्या निष्कर्षांचं सामान्यीकरण करता येतं, जनरलायझेशन करता येतं. क्वालिटेटिव्ह मध्ये जास्ती करून का आणि कसं या प्रश्नांची उत्तरं मिळतात. क्वांटिटेटिव्ह मध्ये कोण आणि किती किंवा काय आणि किती, लोक काय करतायत आणि किती प्रमाणात करतायत, किती लोक काय करतायत, मोजदाद. क्वालिटेटिव्ह गुणात्मक संशोधन स्पष्टीकरण देतं, संख्यात्मक संशोधन मोजदाद करतं आणि परस्पर संबंध दर्शवण्याच्या बाबतीमध्ये काही एक सर्वसाधारण विधानापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतं. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला लागतं. आणि मग संमिश्र मिक्स्ड मेथड किंवा ज्याला ट्रायंग्युलेशन, त्रिमितीत्मक त्रिकोणात्मक नाही म्हणतायत, पण म्हणजे क्वालिटेटिव्ह पण वापरतो आणि क्वांटिटेटिव्ह पण वापरतो. म्हणजे ट्रायंग्युलेशन म्हणजे काय असा प्रश्न खूपदा आलेला मी बघितलेला आहे. तर ट्रायंग्युलेशन म्हणजे एखादी पद्धत क्वालिटेटिव्ह पैकी आणि एखादी पद्धत क्वांटिटेटिव्ह पैकी असं दोन्ही वापरून अभ्यास केला जातो. त्यामुळे काय होतं, व्यापक प्रमाणात काय घडतं याची मोजदाद पण होते आणि मर्यादित प्रमाणात ते का घडतं आहे याचं स्पष्टीकरण पण मिळतं. त्यामुळे ट्रायंग्युलेशन म्हणजे काय वगैरे अशा प्रकारच्या व्याख्या आपल्याला माहित करून घ्यायला लागतात. मग आता क्वालिटेटिव्ह मध्ये क्वालिटेटिव्ह अप्रोच आणि त्यातल्या ह्या मेथड्स आहेत. मी अप्रोच हा शब्द इंग्रजी वापरलाय कारण इंग्रजीमध्ये मेथडॉलॉजी आणि मेथड असे दोन शब्द वापरले जातात. मग तो गोंधळ होतो आपला, कारण मराठीत बोलताना पद्धत तर गुणात्मक दृष्टिकोन संशोधनाचा आणि त्याच्या ह्या पद्धती. फोकस ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यूज, फील्ड ऑब्झर्वेशन, क्षेत्र निरीक्षण, केस स्टडी, हिस्टॉरिकल रिसर्च आणि त्याचबरोबर आशयाचं सुद्धा गुणात्मक पद्धतीनं आपल्याला अभ्यास करता येतो. त्याच्यात मग क्रिटिकल अनालिसिस, डिस्कोर्स अनालिसिस, रेटॉरिकल अनालिसिस, कारण कंटेंट अनालिसिस म्हणून ज्याला आपण म्हणतो मीडियाच्या संदर्भात, त्यावेळेला बरीचशी पुस्तकं असं सांगतात की नुसतं कंटेंट अनालिसिस म्हटलं तर ते संख्यात्मक स्वरूपाचं, अन्यथा आपल्याला कशा प्रकारे आपण मग एक तर त्याला क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिस म्हणा किंवा या वेगवेगळे त्याचे प्रकार येतात, याची तोंड ओळख आपल्याला करून घेणं खूप आवश्यक आहे. आता फोकस ग्रुप डिस्कशन किंवा फील्ड ऑब्झर्वेशन, मग फील्ड ऑब्झर्वेशन मध्ये खूप नेमक्या संज्ञा असतात. पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, म्हणजे मग त्याचं कदाचित ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे काय, नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे काय, किंवा एखादं वर्णन करतील की अमुक एका अभ्यासात अमुक तमुक संशोधक त्याच्यात सहभागी संशोधकानं विद्यार्थ्यांच्या गटाचा अभ्यास करत असताना एका कोपऱ्यात बसून त्यांचं संभाषण ऐकलं व त्याच्या नोंदी केल्या. संशोधकानं कोणत्या प्रकारचं ऑब्झर्वेशन केलं. मग खाली 2-4 पर्याय येऊ शकतात की हे पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन होतं, सहभागी निरीक्षण होतं, हे नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन होतं, असहभागी निरीक्षण होतं, हे रुटीन ऑब्झर्वेशन होतं. काही वेळेला कारण 4 पर्याय द्यायचे तर वेगवेगळे दिले जातात, पण आपल्याला माहिती पाहिजे की यातलं तांत्रिक संज्ञा कोणती आहे. नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, असहभागी निरीक्षण. केस स्टडी म्हणजे काय, त्यामुळे कधी कधी आपल्याला प्रश्नामध्ये देतात अभ्यास कोणता आहे आणि हा अभ्यास करण्याकरता कोणती पद्धत उपयुक्त आहे.
त्यामुळे आपल्याला आपला तो रिसर्चचा एकंदर थोडासा अनुभव आणि वाचन असलेलं पाहिजे की केस स्टडी म्हणजे काय, ती कशी केली जाते. त्याचबरोबर हिस्टॉरिकल रिसर्च ही एक पद्धत आहे. आणि मग क्रिटिकल अनालिसिस, डिस्कोर्स अनालिसिस, रिटॉरिकल अनालिसिस या सगळ्याची किमान मी म्हटलं तसं त्या सगळ्या पुस्तकांमधल्या ज्या संज्ञा दिलेल्या असतात त्यांचं वाचन करणं, त्या लक्षात ठेवणं, पण त्याचबरोबर नुसतं ते भागत नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय यातनं कळतंय. त्यामुळे एखादा अभ्यास जर अशा पद्धतीनं केला असेल तर त्याला त्या पद्धतीला कोणतं नाव आहे अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जर असं म्हणलं की OTT प्लॅटफॉर्मवरती चित्रपट बघायला तरुण मुलांना का आवडतं याचा अभ्यास करण्याकरता संशोधकानं 20 ते 25 या वयोगटातल्या 8 विद्यार्थ्यांना, 8 तरुणांना एका ठिकाणी चर्चेसाठी एकत्र बोलावलं आणि एका सूत्रसंचालनाच्या मार्फत त्यांना हे प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करून घेतली, तथ्य संकलन केलं. तर त्या संशोधकानं कोणती पद्धत वापरली, तर इथे तुम्हाला त्यांनी फोकस ग्रुप डिस्कशन ही पद्धत वापरली असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. म्हणजे फोकस ग्रुप डिस्कशनचं फक्त वर्णन नाही, म्हणजे व्याख्या नाही, तर ती कशा पद्धतीनं वापरली जाते हेही कळलं पाहिजे. मग संख्यात्मक दृष्टिकोन किंवा संख्यात्मक संशोधन, गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधन, आणि मग त्यासाठी कोणती पद्धत वापरली, तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्व्हे आहे म्हणजे सर्वेक्षण आहे. मग सर्वेक्षणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. तेही आपल्याला माहिती असले पाहिजेत. म्हणजे आता इंटरनेट बेस्ड सर्व्हेज आहेत, टेलिफोनवरनं सर्व्हे होतात किंवा सेल्फ ऍडमिनिस्टर्ड होतात किंवा कम्प्युटर असिस्टेड आता होतात. त्याची माहिती काढायला लागेल. त्याच्यामधला महत्वाचा भाग असतो की सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करणं हा महत्वाचा टप्पा आहे आणि त्याचंही काही शास्त्र आहे. म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. कशा प्रकारचे प्रश्न असतात, तर काही प्रश्नांना आपण खुले प्रश्न आणि बंदिस्त प्रश्न किंवा मुक्त प्रश्न आणि बंदिस्त प्रश्न, ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड. त्याचबरोबर काही प्रश्न लोकांना रँकिंग करायला सांगतात की पुढील 5 कार्यक्रमांपैकी सगळ्यात आवडत्या कार्यक्रमाला 1 असा क्रमांक देऊन पुढे 5 पर्यंत क्रमांक द्या. बरोबर आहे. त्यामुळे ते करायला सांगतात किंवा प्रमाण सांगायला सांगतात, किंवा हे कशा पद्धतीने विचारायचं, टाइप ऑफ स्केल्स म्हणजे लिकर्ट स्केल वापरता येतं, सेमॅन्टिक डिफरन्शियल स्केल वापरता येतं. अशी वेगवेगळी स्केल्स कुठली आहेत प्रश्नावली तयार करण्याकरता, त्याचंही आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. मग कंटेंट अनालिसिस, आशय विश्लेषण, जे संख्यात्मक पद्धतीनं केलं जातं. त्याच्यामध्ये विश्लेषणाचं एकक काय आहे, युनिट ऑफ अनालिसिस, त्याचा जो सगळ्यात घटक ज्याची आपण मोजदाद करणार, आणि त्या आशयाचं आपण कॅटेगरीज करायला लागतात. कारण कंटेंट अनालिसिस मध्ये त्याच्या श्रेणी करणं हे सगळ्यात महत्वाचा भाग असतो. मग कंटेंट कॅटेगरीज आणि सब कॅटेगरीज म्हणजे काय, म्हणजे समजा उदाहरणार्थ वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या फोटोंचं, छायाचित्रांचं विश्लेषण करण्याकरता छायाचित्राचा रंग, छायाचित्राचा आकार या दोन्ही श्रेणींच्या उपश्रेणी काय होतील. मग रंगामध्ये काय होईल, फक्त कृष्णधवल आणि रंगीत, म्हणजे छायाचित्राचा रंग आपल्याला नोंदवायचा आहे, तो नोंदवायचा आहे ना, रंग आहे असं म्हणून चालणार नाही. कोणत्या कशा पद्धतीनं श्रेणी केल्या जातात. त्याचबरोबर प्रायोगिक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजे काय, आणि त्यातले एक्सपेरिमेंटल डिझाईन्स कोणकोणती वेगळी, प्री टेस्ट ओनली, पोस्ट टेस्ट ओनली, प्री टेस्ट पोस्ट टेस्ट, सोलोमन 4 डिझाईन. त्यामुळे एक्सपेरिमेंटल डिझाईन्स कोणकोणती आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांचा वापर, किंवा कंट्रोल ग्रुप म्हणजे काय,
कंट्रोल ग्रुप आणि एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणजे अशाही संज्ञा वापरल्या जाऊ शकतात. कंट्रोल ग्रुप म्हणजे ज्यांच्यावर प्रयोग केलेला नाही, नियंत्रण गट त्यांच्यावर प्रयोग केलेला नाही. एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणजे ज्यांच्यावरती प्रयोग केला, त्यामुळे एक्सपेरिमेंटल रिसर्च कशा पद्धतीनं होतो हेही माहिती पाहिजे आणि ते डिझाईन माहिती पाहिजे. अतिशय महत्वाचा आणि खूप खूप नेमका अशा पद्धतीचा प्रश्न जो येऊ शकतो तो सॅम्पलिंग म्हणजे नमुना निवड. नमुना निवड का महत्वाची असते? नमुना म्हणजे काय? पॉप्युलेशन म्हणजे काय? म्हणजे आता पॉप्युलेशनला एरवी आपण लोकसंख्या म्हणतो, पण इथे लोकसंख्या नाही म्हणता येणार, एकूण घटक संख्या, बरोबर. एकूण किती किंवा एकक संख्या, एकूण किती आहेत पॉप्युलेशन. आणि सॅम्पल म्हणजे काय, नमुना म्हणजे काय, आणि नमुना निवडण्याच्या पद्धती कोणकोणत्या असतात. मग संभाव्यता नमुना, मग संभाव्यता नमुन्यामध्ये आणखी कोणत्या पद्धती असतात, आणि असंभाव्यता किंवा बिगर संभाव्यता नमुना त्याच्या कोणकोणत्या असतात. आणि मग प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये संख्याशास्त्रीय दृष्ट्या किंवा एकूणच शास्त्रीय दृष्ट्या कोणतं अधिक स्वीकार्य आहे. म्हणजे तुम्हाला हे पद्धती माहिती आहे की नाही, नमुना निवडीची पद्धत माहिती आहे की नाही, त्याच्याविषयी कोणती अधिक शास्त्रीय आहे पण कोणती कधी वापरावी लागते हेही त्याच्यात त्या प्रश्नांमधून बघितलं जातं. म्हणजे ह्या पद्धती आहेत, आपण ठरवतो कशा पद्धतीने करणार आणि तथ्य संकलन कसं करणार. त्याकरता अर्थातच आपण सगळ्यांचा अभ्यास नाही करत, नमुना घेतो आणि मग सगळं तथ्य जमल्यानंतर, तथ्य संकलन झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करणं हा संशोधनामधला अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. परंतु आपण गुणात्मक दृष्टिकोनातून संशोधन करत असू तर त्याचे मार्ग कोणकोणते त्याची आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि खूप नेमका बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये ज्याचा सहज समावेश होऊ शकतो असा प्रश्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या प्रणाली उपलब्ध आहेत त्याची थोडीशी आपल्याला माहिती घ्यायला पाहिजे. म्हणजे क्वालिटेटिव्ह गुणात्मक पद्धतीनं केलेल्या तथ्य संकलनाचं विश्लेषण करण्याकरता किंवा गुणात्मक विश्लेषण करण्याकरता सुद्धा कम्प्युटर प्रणाली उपलब्ध आहेत. त्यांची काही काही नावं ही काही आहेत, पण थोडीशी आपल्या कानांवरनं ती गेली पाहिजे, कारण अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. एनव्हिवो, ॲटलास, क्वर्कोस खूप असतात, पण कदाचित असंही करू शकतात की क्वांटिटेटिव्ह त्यालाही काही असतात. त्यामुळे काही क्वांटिटेटिव्ह काही क्वालिटेटिव्हचे मग यातलं वेगळं कुठलं आहे ते शोधा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग जसं क्वालिटेटिव्ह गुणात्मक विश्लेषण करता यायला पाहिजे तसंच संख्यात्मकही करता यायला पाहिजे. ते कसं केलं जातं आणि त्या बाबतीत मात्र खूप जास्त प्रश्न, कारण संख्याशास्त्रीय आधार संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्रीय विश्लेषणाच्या कोणकोणत्या पद्धती त्याचं थोडक्यात वर्णन आपल्याला माहिती पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह, इन्फरेन्शियल, प्रेडिक्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक संख्याशास्त्रीय विश्लेषण आहे का, निष्कर्षात्मक आहे का, अंदाजात्मक आहे का, काहीतरी प्रेडिक्ट करायचंय ना, कशाचा तरी अंदाज लावायचा आहे, कार्यकारण संबंध सांगणार आहे का. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे काही प्रश्न नक्की मूलभूत संख्याशास्त्रीय संकल्पनांबद्दल असतातच. म्हणजे मीन, मोड, मीडियन, मध्यममान, सरासरी हे जे सगळे शब्द आहेत ते आपल्याला सेंट्रल टेंडन्सी ते असावे लागतात. कदाचित एखादा हे दाखवतात ग्राफ वगैरे, इथे बेलकर्व आहे. बेलकर्व आहे म्हणजे काय झालंय तर काय मीन, मोड, मीडियन सारखं आलेलं आहे वगैरे वगैरे. किंवा तुम्हाला आकडे देतात आणि काढायला सांगतात की हा डेटा सेट आहे, 50 किंवा 10 लोकांनी एका आठवड्यात फेसबुकवर किती पोस्ट लिहिल्या याचे हे आकडे. व्यक्ती क्रमांक 1 एका आठवड्यात 50 पोस्ट, 5 पोस्ट, 10 पोस्ट, 11 पोस्ट
एवढ्या 10 जे तुम्हाला डेटा सेट दिलेला आहे 10चा, त्याच्यावरनं तुम्ही त्याचं मीन, मोड, मीडियन काढा. असं प्रत्यक्ष गणित करायला लावण्याचे सुद्धा प्रश्न असू शकतात. त्यामुळे तेही आपल्याला करता येणं आवश्यक आहे. आणि बाकीच्या संकल्पना, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, मी आता बेल कर्व्ह म्हटलं तसं, सॅम्पलिंग एरर, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये त्रुटी कशी शोधता येते आणि त्याचा कसा वापर करायचा, कॉन्फिडन्स इंटरव्हल, स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे कम्युनिकेशन रिसर्च मध्ये 15-20% भाग अशा प्रकारे संख्यात्मक विश्लेषणाचा असतो. त्याच्या दृष्टीने पण आपल्याला तयारी करणं, त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्याहून अधिक महत्वाचा भाग येतो ते म्हणजे हायपोथिसिस टेस्टिंग. कारण क्वांटिटेटिव्ह अभ्यासामध्ये बऱ्याचदा आधी गृहीत कृत्य मांडलेलं असतं. त्या अनुषंगाने सुद्धा असे वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतात. गृहीतक म्हणजे काय, गृहीतकाची वैशिष्ट्य काय, नल हायपोथिसिस म्हणजे काय, न गृहीतक. आणि मग हायपोथिसिस ची चाचणी, गृहीतकृत्याची चाचणी घेण्याच्या कोणकोणत्या चाचण्या आहेत. चाय स्क्वेअर टेस्ट आहे, टी टेस्ट आहे. नंतर कंटेंट अनालिसिस मध्ये आपण कोडिंगसाठी जेव्हा इतरांची मदत घेतो म्हणजे कोडर्स वापरतो, त्या कोडर्स मधली परस्पर विश्वासार्हता तपासण्याकरता इंटर कोडर रिलायबिलिटी, त्याचं सूत्र काय आहे, कोव्हेन्स कप्पा म्हणजे काय, ह्याचे स्टॅटिस्टिक्सचा भाग करणं खूप आवश्यक आहे. त्याच्याकडे नाही कारण म्हटलं तर ते तसं खूप हमखास एकच उत्तर देणारे प्रश्न असतात. ते गणित शिकण्यासारखं आहे. थोडं त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्याची सॉफ्टवेअर कोणकोणती आहेत ना, कदाचित कधी कधी असं देतात ना की पुढील सॉफ्टवेअर पैकी कोणते वेगळे आहे. मग SPSS, एक्सेल, पायथॉन, आर हे आपल्याला माहिती पाहिजे की हे संख्यात्मक विश्लेषणासाठी वापरलं जातं. मग त्याच्यात मध्ये समजा SPSS, एक्सेल, पायथॉन, MS वर्ड, जितका सोपा नाही प्रश्न येणार पण समजा आला, मग आपल्याला वाटतं अच्छा एक्सेल म्हणजे MS एक्सेल पण असतं, मग काय वेगळं आहे, पण MS वर्ड वेगळं आहे. कारण SPSS, एक्सेल, पायथॉन हे आपण संख्याशास्त्रीय विश्लेषणाकरता वापरण्याच्या सगळ्या प्रणाली किंवा सॉफ्टवेअर आहेत. हे त्याच्यामध्ये माहिती पाहिजे. त्यामुळे माझी अगदी खूप कळकळीची विनंती आहे की सेट नेट पेटचा अभ्यास करत असताना संख्याशास्त्रीय मूलभूत संकल्पनांकडे पुरेसे लक्ष द्या, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण होतं असं कधी कधी आपण असं म्हणतो की नाही मी उद्या संशोधन करणार आहे, तेव्हा मी स्वतः करणार नाहीच येते, मी कोणाला तरी करायला सांगणार आहे, पण त्याचा उपयोग नसतो. कारण त्याच्यातून ते आपल्याला अच्छा हे तुमची सरासरी आहे, हे तुमचं मध्यममान आहे असं करू नाही देतील, पण ते आकडे नेमकं काय सांगतायत म्हणजे आकड्यांचा अन्वयार्थ लावणं ते संशोधकालाच करायचंय. त्यामुळे आकडे की किती पटीत हा फरक आहे, काय झालेलं आहे, किती परिणाम झालेला आहे, किती फरक पडला, हे सगळं समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि मग त्याच्यानंतर जो शेवटचा टप्पा येतो तो रिपोर्ट रायटिंगचा, आणि त्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की कसं असलं पाहिजे स्ट्रक्चर, किंवा कदाचित कम्युनिकेशन रिसर्चच्या अनुषंगाने वेगवेगळ्या महत्वाच्या रिसर्च जर्नल्सचा उल्लेख असू शकतो. किंवा कम्युनिकेशन रिसर्च जिथे मी आता तुम्हाला कदाचित ऐकून म्हणा की स्कोपस म्हणजे काय, किंवा UGC ची केअर लिस्ट म्हणजे काय, पीयर रिव्ह्यूड म्हणजे काय, ब्लाइंड पीयर रिव्ह्यू म्हणजे काय. कारण रिसर्च जिथे प्रसिद्ध केला जातो त्या प्रक्रियेशी सुद्धा आपण परिचित असणं खूप आवश्यक असतं. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आणि अत्यंत नेमका असा भाग म्हणजे संदर्भ निर्देशन कसं केलं जातं, इन टेक्स्ट सायटेशन, किंवा तुमच्या अहवालामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते, आलेख
आकृत्या कशा पद्धतीनं वापरता, कशा पद्धतीनं त्या वापरल्या जातात याचा सुद्धा आपल्याला परिचय असणं खूप आवश्यक आहे. आणि रेफरन्सिंग म्हणजे रेफरन्स लिस्ट आणि बिब्लिओग्राफी, त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स कोणत्या आणि त्या स्टाईल्स नुसार रेफरन्स लिहिण्यामध्ये काय फरक पडू शकतो हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. कारण शेवटी सेट नेट पेट कशासाठी आहे, तर सगळी रिसर्चची प्रक्रिया यांना माहिती आहे की नाही. आणि हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. रिसर्च फक्त करून भागत नाही, त्याचा अहवाल तितक्याच चांगल्या प्रकारे लिहिणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे त्याच्यात काय असलं पाहिजे, तर अर्थातच संदर्भ योग्य पद्धतीनं निर्देशित केलेले असले पाहिजेत. मग ते निर्देशित करण्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मान्यताप्राप्त पद्धती कोणकोणत्या आहेत? APA आहे, MLA आहे, शिकागो आहे. मग कदाचित त्याचे विचारू शकतात की ह्या पद्धती कोणत्या आहेत, काय आहे. APA पद्धतीमध्ये प्रकाशन वर्ष कुठे लिहिलं जातं, MLA पद्धतीमध्ये काही सांगता येत नाही आपल्याला. म्हणजे बेसिक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न काढत असताना नेमकं त्यांच्या डोक्यात काय चालू असेल परीक्षकांच्या, अशा प्रकारचे प्रश्न ते काढतील. पण त्यामुळे अपेक्षा अशी आहे की 1-2 वर्ष ज्यांनी अभ्यास केलेला आहे या सगळ्याचा समग्र पद्धतीनं, त्यांना थोडं बारकाईने प्रश्न वाचला तर त्याचं उत्तर सापडू शकतं. आणि त्या अभ्यासक्रमामध्ये जो दिलेला आहे युनिट 10 मध्ये, त्यातला एक महत्वाचा भाग आहे रिसर्च एथिक्स. एथिक्स म्हणजे काय काय करावं लागतं, कुठल्या कुठल्या प्रकारच्या नैतिक जबाबदाऱ्या संशोधकावर असतात. मग इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणजे काय, व्हॉलंटरी पार्टिसिपेशन. कारण आपण म्हटलं तसं संज्ञापन संशोधनामध्ये माणसं केंद्रस्थानी आहेत ना, त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर काय परिणाम होतो हे जर शोधायचं असेल तर त्या व्यक्तींचाच अभ्यास करायला पाहिजे. अशा वेळेला त्यांचा अभ्यास करत असताना त्यांना फसवून संशोधन करणं अपेक्षित नाहीये. इन्फॉर्म्ड, त्यांना पूर्ण माहिती देऊन मग आपल्याला त्यांच्याकडनं संमती मिळवायची आहे, संमती घ्यायची आहे, किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करायची नाही. त्यांनी आपणहून अभ्यासामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट होत असलेल्या लोकांना काही त्रास होणार आहे का आपल्या अभ्यासामुळे, याचाही विचार करणं खूप आवश्यक असतं. वस्तुनिष्ठता हा पण एक, म्हणजे संशोधन वस्तुनिष्ठ असलंच पाहिजे, पण ती वस्तुनिष्ठता कशा कशा पद्धतीनं अंमलात येऊ शकते, कशा कशा पद्धतीनं प्रत्यक्षात येऊ शकते, याचाही विचार करणं खूप आवश्यक असतं. आणि वाङ्मय चौर्य म्हणजे हा एथिक्सचा भाग आहे. नाहीतर मग तुमचं रिसर्च म्हणजे हे सगळे एकमेकांशी जोडलेले मुद्दे आहेत. तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करता आणि आधीच्या संशोधनातनं काही कल्पना घेता, उत्तमच आहे, पण ते तुमचं म्हणून तुम्हाला सांगायचं नाहीये. वाङ्मय चौर्याचा तुमच्यावर आरोप व्हायला नको असेल तर काय करायला पाहिजे, तर रेफरन्सिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार या एथिकल नीतिमूल्यांमध्ये केला जातो. तो करणं आवश्यक असतं. आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ही खूप मोठी आहे आणि कदाचित इतका व्यापक विषय आहे, पण काय काय कशा कशा संबंधी आपण अभ्यास केला पाहिजे याचा एक आढावा घेण्याचा हा प्रयत्न होता. आणि मी मगाशी म्हणलं तसं संशोधनाविषयीची जी पुस्तकं आहेत, माध्यम संशोधनाविषयीची, त्यांच्यामध्ये अशा प्रकारे ग्लॉसरी म्हणजे शब्दसूची किंवा व्याख्यासूची दिलेली असते. ती जर आपण बघितली तरी त्याचा आपल्याला मूलभूत संकल्पना म्हणजे सुरुवात कुठून करायची अभ्यासाची असा एक कायम प्रश्न आपल्या पुढे पडू शकतो की अरे बापरे, हे एवढं सगळं आहे, MA ला असताना मी केलं, आता पुन्हा सगळा अभ्यास करायचा का, तर मग पुन्हा 2 वर्षाचं मास्टर्स करायला लागेल. तसं नसतं, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे आता आपण अधिक नेमकेपणानं या सगळ्या संकल्पना संज्ञा समजून कशा घेता येतील. आपण खूप मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करतो, त्याच्यातले कोणते चांगले स्रोत आहेत हेही आपल्याला कळलं पाहिजे.
म्हणजे बऱ्याच युनिव्हर्सिटीजच्या पण उत्तम अशा प्रकारच्या तिथे सूचना तिथे असतात. मग कोरा वगैरे वर जाण्यापेक्षा एखाद्या विद्यापीठानं तयार केलेलं रिसर्च विषयीचं काही जर तुम्हाला डॉक्युमेंट मिळालं तर अशा एकत्र करून आपण त्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केला तर हे काम अवघड आहे, थोडंसं अशक्य नाहीये, पण शेवटी ती परीक्षा एका काही विशिष्ट कारणासाठी आहे. उद्याचे शिक्षक, उद्याचे संशोधक तयार व्हायचे असतील तर त्यांच्याकडून तेवढ्या कष्टांची, तेवढ्या आकलनाची अपेक्षा अर्थातच आहे. त्यामुळे त्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. आणि एवढंच लक्षात ठेवा की हे अशक्य तर नाही आणि खूप अवघड पण नाहीये. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. काय गरज आहे तर कसं याकडे बघायचं आणि त्या दृष्टीने या कार्यशाळेचा तुम्हाला नक्की उपयोग झालेला आहे. आपण आपल्या स्तरावर एकटंच अभ्यास करत असतो, त्यावेळेला आपल्याला माहितीच नसतं की कसा करू अभ्यास. पण तुमच्या सुदैवाने तुम्हाला ह्या कार्यशाळेद्वारे अतिशय छान पद्धतीनं सांगितलेलं आहे की कसा अभ्यास करता येईल. वेगवेगळे लोक इथे येऊन गेलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. त्या सगळ्या टिप्सचा, त्यांनी दिलेल्या सूचनांचा जर वापर केला तर खूप योग्य पद्धतीनं व्यवस्थित आखणी करून या सगळ्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करता येईल. कम्युनिकेशन रिसर्च हे जो त्यातला भाग आहे त्याचा सुद्धा, पण त्याच्यात मी पुन्हा एकदा सांगेन की स्टॅटिस्टिक्सच्या मुद्द्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्या, कारण ती सूत्र कधी कधी विचारली जाऊ शकतात, त्या व्याख्या विचारल्या जाऊ शकतात. बाकीच्या ह्याच्यामध्ये मेथड्स, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह या अनुषंगाने जास्त प्रश्न येतात आणि इतर काही प्रश्न कसा त्याचा वापर केलेला आहे हे अधिक काळजीपूर्वक वाचून आपल्याला त्याचं आपल्या स्तरावर थोडंसं विश्लेषण करून त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. मी माझं प्रेझेंटेशन इथे थांबवते, पण काही शंका असतील तर मला त्यांची उत्तरं द्यायला अर्थातच आवडेल. काही कोणाला प्रश्न आहेत का? मला वाटतं हा नाही इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही नाही, सांगितलेलं आहे त्याच्यामुळे प्रश्न सुंदर निर्माण किंवा आता इतके दिवस झाला आता त्यांना ओव्हरडोस झालेला आहे. नाही हरकत नाही, नंतर कधी त्यांनी विचारले तरी चालेल. असं काही नाहीये की आज हे इथंच संपायला पाहिजे. कधीही काही अडचण असेल तर जरूर माझा ईमेल ऍड्रेस त्यांना द्या. मी त्यांना काही शंका असतील तर त्याची उत्तरं द्यायला मला आवडेल. मॅडम मनपूर्वक धन्यवाद तुमचं. खरं तर बर्वे मॅडमांनी इतक्या सुंदर पद्धतीने जे काही संशोधनातील बारकावे असतात, अतिशय साधे साधे बारकावे त्यांनी आपल्या या व्याख्यानाच्या द्वारे मांडणी केलेली आहे, पीपीटीच्या द्वारे मांडणी केलेली आहे. म्हणजे संशोधनातील काय एलिमेंट्स आहेत, काय घटक आहेत, संशोधनातील प्रक्रिया काय आहे, संशोधनाचा आराखडा आहे, नमुना निवड कशा पद्धतीने ती करायची किंवा केस स्टडी कशा पद्धतीने करायचं, तथ्य संकलन करत असताना काय समस्या उद्भवतात किंवा संशोधन करताना विश्लेषण कशा पद्धतीने करायचं, त्यातल्या त्यात गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन कशा पद्धतीने विश्लेषण करायचं, त्याच्यानंतर संदर्भ, अगदी संदर्भ लिहित असताना आपल्याला सहज वाटत असतं की संशोधन करताना संदर्भ लिहायचे आहेत कसे, परंतु त्या संदर्भ लिहिण्याच्या काय शैली आहेत, काय स्टाईल्स आहेत, या संदर्भात किंवा गृहीतकृत्याची चाचणी कशा पद्धतीने घेतली, म्हणजे अगदी विषय ठरवण्यापासून तर विषय कसा असावा या एकूणच संशोधनातील जे काही बारकावे आहेत या बारकाव्यांच्या संदर्भात बर्वे मॅडमांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच मॅडम. निश्चितपणे केवळ नेट, सेट आणि पेट परीक्षार्थींना त्याचा फायदा होणार नाही तुमच्या मार्गदर्शनाचा. जे काही संशोधक आहेत, संशोधन करतायत किंवा आगामी काळात जे काही संशोधन करतील याला निश्चितपणे आपलं व्याख्यान जे आहे हे उपयुक्त ठरणार आहे. मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, त्याचबरोबर जनसंवाद पत्रकारिता विभागाच्या वतीने आणि मुख्य संयोजक भटकर सर यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक धन्यवाद, आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू. मी आता गेले तर चालेल का? हो मॅडम. हा, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भटकर सर. ओके, थँक्यू मॅडम.
आणि यावेळी- सगळ्या इथे जमलेल्या सगळ्यांना खरंच मनापासून शुभेच्छा आहेत. खूप असे तरुण नवनवीन सहकारी आम्हाला हवेच येतात, जे चांगला हो. अभ्यास करून तयारी करून येत आहेत या क्षेत्रात.